महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 720 किलोमीटर. नवीन आकडेवारीनुसार 877. महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते आहे? कळसुबाई, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. कळसुबाई या सर्वोच्च शिखराची उंची किती मीटर आहे? 1646 मीटर. महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी कोणती? गोदावरी. गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किलोमीटर आहे. महाराष्ट्रातील एकूण लांबी 668 किलोमीटर. गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रात कोठे होतो? त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहिल्यानगर. याचे क्षेत्रफळ 17,048 चौरस किलोमीटर आहे. आणि सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर, ज्याचे क्षेत्रफळ 157 चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? नागपूर. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? 6. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. प्रादेशिक विभाग म्हटल्यास 5, तर प्राकृतिक विभाग 3 आहेत. 1 ऑगस्ट 2014 रोजी महाराष्ट्रात निर्माण झालेला 36वा जिल्हा कोणता? पालघर. पालघर जिल्हा हा 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणेतून वेगळा होऊन निर्माण झाला. प्रश्न 12. महाराष्ट्रातील कोणत्या मातीला रेगूर मृदा म्हणून ओळखले जाते? तर काळी कापसाची मृदेला रेगूर मृदा म्हणून ओळखले जाते. तर काळ्या मृदेला काळा रंग हा टिटॅनिक फेरस मॅग्नेटाइटमुळे प्राप्त होतो. तोरमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार. ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग. आंबोली या ठिकाणाला महाराष्ट्राची चेरापुंजी असे म्हणतात. तर भारताची चेरापुंजी असे मौसिनराम, मेघालय या ठिकाणाला म्हणतात. कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? शिवसागर. मांजरा ही कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? गोदावरी नदीची. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणतात? गोंदिया. तर तलावांचे शहर ठाणे या जिल्ह्याला म्हणतात. सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी होतात? नर्मदा व तापी. माथेरान हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी. जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? नाथसागर. जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर म्हणतात. तर कोयना धरणाच्या जलाशयाला शिवसागर म्हणतात. तर उजनी धरणातील जलाशयाला यशवंतसागर असे म्हणतात. कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? शिवसागर. कृष्णा आणि कोयना नदीचा संगम कोठे होतो? कराड. यालाच प्रतिसंगम असे म्हणतात. या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे. नरसोबाची वाडी या ठिकाणी कृष्णा आणि पंचगंगा या नदीचा उगम होतो. माहुली या ठिकाणी कृष्णा आणि वेना या दोन नदीचा संगम होतो. माहुली सातारा या जिल्ह्यामध्ये. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची घनता किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची घनता ही 365 चौरस
मी आहे. तर भारताची घनता 382 आहे. तर 929 हे लिंग गुणोत्तर आहे. महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील जिल्हा कोणता? गडचिरोली. गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? मुंबई. तर इंडिया गेट दिल्ली या ठिकाणी आहे. भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र महाराष्ट्रात कुठे सुरू झाले? तारापूर. पालघर जिल्ह्यामध्ये. अमेरिका या देशाच्या मदतीने. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? भोगावती नदीवर. एलिफंटा घारापुरी लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? रायगड जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाचे मंदिर पंढरपूर कोणत्या नदीकाठी वसले आहे? भीमा. चंद्रभागा. गोवाची बाजारपेठ म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? कोल्हापूर. नवेगाव राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात कुठे आहे? गोंदिया. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. महाराष्ट्रातील 36वा जिल्हा कोणता? पालघर. दक्षिण गंगा असे कोणत्या नदीला म्हटले जाते? गोदावरी नदीला. नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. गोदावरी पूर्व वाहिनी नदी आहे. हरिश्चंद्र बाळाघाट डोंगर रांगेमध्ये कोणत्या दोन नद्यांची खोरी होतात? गोदावरी व भीमा. लोकसंख्येनुसार सर्वात मोठे राज्य कोणते? लोकसंख्येनुसार सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश. तर महाराष्ट्राचा लोकसंख्येनुसार क्रमांक दुसरा लागतो. सर्वात कमी लोकसंख्या ही सिक्कीम राज्यामध्ये आहे. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? गंगा नदीतील डॉल्फिन, किंग कोब्रा, हत्ती यापैकी नाही. हे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका.